इयत्ता 9वीच्या विद्यार्थी मित्रांनो, मी श्री टी डी जाधव सर. आज आपण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या या झोपडीत माझ्या या कवितेचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर. जन्म इसवी सन 1909 सालचा आणि त्यांचं महानिर्वाण झालेलं आहे 1968 साली. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हे एक संतकवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यांसारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. गावागावातून वंदनीय असणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी दिली आणि त्यांचा गौरव केला. भारतीय डाक विभागाने त्यांच्या या कार्याबद्दल संत तुकडोजी महाराज हे टपाल तिकीट हे प्रसिद्ध केलं होतं 1993 साली. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समान विचारधारणेतील संत गाडगेबाबा यांच्याशीही त्यांचं अतिशय स्नेह होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अनुभवसागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली ही त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा एक महान विचारवंत, समाजसुधारक राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हे आपणाला वंदनीय आहेत. त्यांनी प्रसिद्ध असा ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रामगीता ग्रंथामधून प्रत्येक खेडोपाड्यातील, प्रत्येक गावातील व्यक्तीनं हा ग्रामगीता ग्रंथ वाचून त्याचं आदरानं पारायण केलं पाहिजे. गाव कसं असावं, गावातली माणसं कशी असावीत, अनेक विचारांचा हा विचार ग्रंथ ग्रामगीता आहे. तो खेडोपाडी आदरानं वाचला जातो. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही कविता म्हणजे जपान इथं झालेल्या विश्वधर्म परिषदेत हे म्हटलेलं भजनच आहे. याचा साहित्य प्रकार जर बघितला आपण तर ओवी, प्राचीन लोकछंदामध्ये मोडणारी ही कविता आहे, हे भजन आहे. तर या झोपडीत माझ्या या कवितेमधून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना काय सांगायचं आहे तर सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो. म्हणजे बाबा पैसा अडका असेल तरच मला सर्व सुख मिळेल असं काही नाही. कारण सुख दुःख या काय आहेत तर मानवी मनाच्या भावभावना आहेत. म्हणजे
लहानशा झोपडीमध्ये सुद्धा शांतीसुखाचा अनुभव आणि आनंद सदैव मिळत असतो आणि तो कसा मिळतो त्याचं वर्णन या कवितेमधून केलेलं आहे. या कवितेमध्ये आपणाला झोपडीचं चित्र पाहावयास मिळते, गावाचं चित्र आहे आणि अशा या झोपडीमध्ये सुद्धा कष्ट करणाऱ्या एखाद्या सामान्य माणसाला किती आनंद मिळतो हे या कवितेमधून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी वर्णन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही कविता आता अभ्यासूया. मी सुरुवातीला ही कविता आपणाला म्हणून दाखवतो. आम्हाला सुद्धा ही कविता शाळेमध्ये आम्हीसुद्धा ही कविता शिकलेलो आहोत. त्यामुळं मला त्यावेळेला जी चाल येत होती त्या चालीतच मी तुम्हाला ही कविता म्हणून दाखवणार आहे. ऐकूया. या झोपडीत माझ्या. राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मज्जा व शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या. तर अशी ही कविता आहे. आता राजाचा महाल आणि ही झोपडी. राजाच्या महालात किंवा राजमहालात राजवाड्यामध्ये जी मिळणारं सुख आहे, जी सुखं आहे ती माझ्या झोपडीत मला मिळतात असं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात. आपल्या पाठ्यपुस्तकातीलच ही झोपडीचं चित्र आहे आणि हे राजवाड्याचं चित्र आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा ग्रामगीता ग्रंथ आहे मगाशी सांगितलेलं. तर आपण साधारणपणे ज्या वेळेला झोपडीचा विचार करतो, राजवाड्याचा विचार करतो, त्यावेळेला या झोपडीतलं सुख काय असतं, राजवाड्यातलं सुख जरी मिळालं राजवाड्यात. आता इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इथं सांगताना असं म्हणतात, राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. आता तुम्हाला या ठिकाणी या झोपड्या दिसत आहेत. किती साधी झोपडी आहे बघा. आणि एका बाजूला आहे, जसं आपण आपल्या पुस्तकामध्ये कवितेमध्ये चित्रात पाहतोय तशी. या झोपडीचं स्वरूप पहा तुम्ही, अवस्था पहा. आणि ही सुद्धा झोपडीच आहे. या झोपडीचा आणि हा मोठा राजवाडा आहे, याचं स्वरूप पहा तुम्ही.
आपल्या असं लक्षात येईल की या राजवाड्यामध्ये मग किती खोल्या असतील, किती दालनं असतील, आणि मग या सर्व दालनामधून मिळणारं सुख जे राजाला मिळतं, राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, जी काही त्या राजाला सुख समाधान मिळालं असेल, आनंद मिळाला असेल, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. मग त्या राजवाड्यातील सर्व सुख जी राजाला प्राप्त झाली, मिळाली, तीच मला माझ्या झोपडीमध्ये ती सर्व सुख प्राप्त झालेली आहेत. श्रमनिष्ठेचा गौरव आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो. सामान्य असलं म्हणून काय झालं, कष्टकरी असलं म्हणून काय झालं, माझी ही झोपडीच आहे. आणि मग या घराच्या स्वरूपावर न जाता या ठिकाणी या झोपडीतला सुद्धा आनंद वेगळा आहे, त्यामध्ये सुद्धा सुख आहे, हे स्पष्ट करत असताना इथं झोपडीमधल्या वैभवाचं वर्णन म्हणजे किती सहज साध्या पद्धतीने इथं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. पहा, राजाला मिळाली असतील ती सर्व सुखात, पण ती मला सुद्धा मिळालेली आहेत. इथं तुकडोजी महाराजांनी राजवाडा आहे, मोठी मंडळी आहेत म्हणून त्यांच्याबद्दल तक्रार केली नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या असं लक्षात येईल की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी झोपडीतल्या साध्या राहणीमानाचं इथं अभिमानानं वर्णन केलेलं आहे की भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. म्हणजे ही माझी झोपडी आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही झोपडी आहे. आणि मग या झोपडीत भले मला पलंग मिळाला नाही, चारपाई मिळाली नाही, तरीसुद्धा निवांतपणे जमिनीवर पडावं आणि छानपैकी आकाशाकडं पाहावं. आकाशामध्ये तारे दिसतात, या ताऱ्यांकडं पाहावं आणि प्रभुनाम नित्य गावे आणि सतत परमेश्वराची आळवणी करावी, भजन म्हणावे, त्याची गाणी गावीत. अशा पद्धतीनं हे सहजपणे मिळणारं सुख मला माझ्या या झोपडीमध्ये मिळतं. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. आणि तो आनंद इथं कवी म्हणतात की तो मला आनंद माझ्या झोपडीमध्ये मिळतो. आता त्याच्या पुढं जाऊन आता राजवाडा म्हटलं की राजवाड्यामध्ये काय येतं, तर मग पहारे येतात, तिजोऱ्या येतात. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. आता ही तिजोरी तुम्ही बघताय, अशा तिजोऱ्या या राजवाड्यामध्ये, राजाच्या राजवाड्यामध्ये असतात. आणि मग तिजोऱ्या आल्या की काय आलं, चोऱ्या करणारे दरोडेखोर आले आणि त्यांचं लक्ष या तिजोऱ्यांवर असतं. आणि मग राजाचा राजवाडा, तिथं तिजोऱ्या आल्या, तिजोऱ्या आले की पहारे आले, बंदोबस्त आला. देखरेखीखाली संपूर्ण तो राजवाडा जो काही सुख देणारा, समृद्धीचा प्रतीक असणारा हा राजवाडा असेल, राजाचा महाल असेल, तिथं ह्या तिजोऱ्या असतात, तिथं पहारे असतात. कितीही असलं तरी मग त्या ठिकाणी मग चोऱ्या होतात. पण माझी झोपडी मात्र कशी आहे, या झोपडीत माझ्या म्हणजे माझ्या झोपडीला मात्र काय आहे, तर दार नाही, दारास नाही दोऱ्या. दार जरी असलं तरी त्याला दोऱ्यासुद्धा नाहीत. आता आपण इथं बघितलं, ही जरी आपण झोपडी बघितली, दार जरी असलं तरी त्याला कुलूप आहे का, कोयंडा आहे का, काय आहे, काहीही नाही. दारास नाही दोऱ्या. आणि अशी जर झोपडी असली तर काय बोलायलाच नको. मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल की दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. माझ्या झोपडीत माझ्या म्हणजे झोपडीच्या दाराला दोऱ्यासुद्धा नाही, तो कुलूप तर बाजूलाच. का?
कारण माझ्या घरात किमती वस्तू, सोनं नाणं दागिनं हे काय नाहीच हो. त्यामुळे माझ्या झोपडीत चोरीचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे दाराला दोऱ्यासुद्धा नाहीत. मग किती मोठं सुख मला आहे. कसली भीती नाही चोरीची, काही नाही काही नाही. आणि मग हे सांगत असताना म्हणजे भीती मुक्त अशी माझी ही झोपडी आहे. तो आनंद मला वेगळा आहे. काही माझ्या झोपडीतून चोरून जायचा प्रश्नच नाही. मला अपेक्षाच नाही कुठली. माझ्या घरात माझ्या झोपडीत या तिजोऱ्याच नाही, मग पहारे कुठले. त्यामुळे माझ्या झोपडीत कोण येणार. त्याच्याही पुढं जाऊन माझ्या झोपडीचं किती फार मोठं महत्त्व आहे, किती आनंद मिळतो हे सांगत असताना इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात, जाता तया महाला मज्जाव शब्द आला. ज्यावेळेला मी महालाकडं जातो, एखाद्या राजवाड्याकडं जातो, त्यावेळेला मला अटकाव केला जातो. तिथं अडवलं जातं. मज्जाव शब्द आला. मोठ्या मोठ्या घरामध्ये तुम्ही जावा, जिथं श्रीमंतीचं वैभव आहे, खोल्यांची मोजदाद नाही, जिथं वैभव संपत्ती भौतिक सुविधा आहेत, त्या ठिकाणी गेलो तर आपणाला गेटवरच अडवलं जातं. परवानगीशिवाय आत येऊ नये. त्या गेटवरच असतात. गेट तर लावलेलंच असतं. आत किती मोठा राजवाडा आहे, महाल आहे, आपल्याला माहीतच कळतच नाही. परंतु त्या ठिकाणी तिथं गेल्या गेल्या मज्जाव अटकाव असतो. पण माझी झोपडी मात्र भीतीनं यावयाला या झोपडीत माझ्या झोपडीत यायला भीतीच कुठली नाही, काहीच नाही हो. तिथं साध्या पद्धतीच्या झोपडीत मी राहतो. माझ्या ठिकाणी यायला भीतीच नाही. भीतीनं यावयाला या झोपडीत माझी झोपडी अशी आहे, मज्जाव नाही. अशा पद्धतीची माझी झोपडी. पण राजाचा महाल मात्र, तिथं मात्र अटकाव, मज्जाव. शब्द पहा, शब्दरचना पहा. पुढं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात, महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. आता महाल म्हटलं की काय आलं, तिथं फार मोठ्या वेगवेगळ्या खोल्या असतात. आणि मग तिथं मऊ मऊ बिछाने असतील, कंदील श्यामदाने असतील. तिथे तुम्हाला इथं काही चित्रामध्ये तुम्हाला राजवाड्यातील तुम्हाला हे कंदील त्याचबरोबर श्यामदाने या ठिकाणी तुम्हाला, श्यामदाने म्हणजे काचेचे दिवे, झुंबर, त्याला आपण श्यामदाने म्हणतो. मग हे या ठिकाणी तुम्हाला महालामध्ये दिसून येतील. वेगवेगळ्या प्रकारचे असतात, किमती असतात, फार मोठे असतात. हा राजवाडा आहे. त्या राजवाड्यातील हे अंतर्गत जे काही कंदील आहेत, श्यामदाने आहेत, काचेचे दिवे, झुंबरं जी तुम्हाला दिसतात, हे सर्व आपणाला हे महालात दिसून येतं. महाली मऊ बिछानेसुद्धा मऊ असतात बसायला, मऊ मुलायम. अशा पद्धतीचं हे वैभव हे महालामध्ये, राजवाड्यामध्ये दिसून येतं. पण आम्हाला मात्र काय, तर आम्हाला मात्र या झोपडीत या ठिकाणी आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. आणि मग या साध्या झोपडीमध्ये मला जमीनच ही फार मोठी देणगी वाटते. म्हणजे या ठिकाणी भूमी, आता इथं वर आलंच होतं, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पाहावे. कष्ट करून आल्यानंतर या झोपडीत माझ्या जी काही खाली जमीन आहे, जरी मला मऊ बिछाना नसेल, गाद्या नसतील, माझ्या झोपडीमध्ये श्यामदाने नसतील, कंदील नसतील, झुंबरं नसतील, तरीसुद्धा मला त्याची फिकीर नाही. आकाशात दिसणारे तारे त्यांच्यापेक्षाही मला श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आम्हा जमीन माने, जमीन आमच्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे,
समाधान देणारे आहे. कितीतरी सुख मिळतं, कितीतरी आनंद मिळतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या भूमीचं महत्त्व, या झोपडीतल्या जमिनीचं महत्त्व, आनंद या ठिकाणी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्याही पुढे जाऊन या झोपडीचं वर्णन करताना राष्ट्रसंत काय सांगतायत बघा. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. म्हणजे कुणावरच बोजा नाही. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. माझ्या झोपडीत जो कोणी येईल त्यानं सुखाने यावं, जाताना सुद्धा सुखानं जावं. कुठलीही अपेक्षा नाही. आल्यानंतर कुठल्या अपेक्षेनं तुमच्याकडे बघितलं जात नाही. जाता तरी सुखे जा, परंतु या झोपडीत माझ्या तुमचा जो काही पाहुणचार होईल, तुमचं आदरातिथ्य होईल, ते चांगलंच असणार आहे. कोणावरी न बोजा, बोजा कुणावरही नाही, दडपण कुणावरही नाही. आता बोजा म्हणजे खरं तर वजन, पण इथं आपण अर्थ काय, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या, कुणावरही बोजा नाही, दडपण नाही. माझ्या झोपडीत कुणावरही दडपण असणार नाही. सुखाने यावं, सुखानं जावं. निरपेक्ष वृत्ती ही माझ्या झोपडीत आहे. आणि मग हे सगळं म्हणजे पूर्ण कवितेचा अर्थ आपण भावार्थ जर लक्षात घेतला, म्हणजे इथं कुठली तक्रार नाही राजवाड्याबद्दलची, परंतु माझ्या झोपडीतलं माझं जे सुख आहे, इथली जी माझ्या झोपडीतली जमीन आहे, मी निसर्गाच्या सानिध्यात राहतो, चंद्रमौळी झोपडी माझी आहे, मी भूमीवर झोपतो, ताऱ्यांकडे बघतो, प्रभुनाम भजन म्हणतो, नित्य गातो. माझ्या झोपडीत तिजोऱ्या वगैरे नसल्यामुळे कुठल्या चोराची भीती नाही. प्रत्येकाला माझ्या झोपडीचा दरवाजा उघडा आहे, परंतु महालात जाताना, राजवाड्यात जाताना मात्र तिथं अटकाव असतो. कुठलीही भीती नसलेली माझी झोपडी, मऊ बिछाणी नसली तरी, कंदील श्यामदानी नसले तरी, झुंबरं नसली तरी, ही जमीन मला प्रिय आहे. आणि या जमिनीवर मला जे सुख मिळतं ते अवर्णनीय आहे. ते मऊ बिछाण्यावर सुद्धा नसणार आहे याची मला खात्री आहे. आणि म्हणून येता आलं कोण तरी सुखानं यावं, जाताना सुखानं जावं, कुणावरही दडपण नाही. आणि मग असं सगळं सुख मिळत असताना आनंद मिळतोय हे बघून पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे. म्हणजे माझ्या झोपडीत राहण्याचं सुख पाहून इंद्रही मनात लाजतो. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. म्हणजे माझ्या झोपडीत नेहमी सुख शांती नांदत आहे. अशी माझी ही झोपडी आहे. या झोपडीतलं इतकं मोठं सुख आहे. आणि म्हणून या सगळ्या कवितेचा जर भावार्थ बघितला, सार बघितला, विचार बघितला, तर साधी राहणी व उच्च विचारसरणी जर आपल्या मनामध्ये प्रत्येकानं ठसवली तर विद्यार्थी मित्रांनो मानसिक सुख लाभतं. आणि हे मनाचं सुख असतं ना, हे मनाचंच सुख फार मोठं असतं. हे पैशानं मिळत नाही, वैभवानं मिळत नाही, संपत्तीनं मिळत नाही, तर तो तुमच्या मनाची श्रीमंती महत्त्वाची आहे. आणि अशा पद्धतीनं या झोपडीत माझ्या या कवितेमधून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपणाला फार मोठी एक विचारसरणी इथं दिलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीता या ग्रंथातून खूप मोठं सार, विचारांचं सार हे सर्वांना दिलेलं आहे. ही ग्रामगीता जी आहे ती आपण जरूर एकदा वाचावी. 5वीला सुद्धा हा त्यांचा पाठ होता. तर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी या ठिकाणी जी कविता, म्हणजे त्यांचं हे भजनच आहे, हे कविता या ठिकाणी जी दिलेली आहे ती तुम्ही चांगली अभ्यासा. या कवितेवरील कृती प्रश्न आहेत ते सोडवा. संवाद आपणाला दिलेले आहेत, संवाद लेखन, झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा. असं एक संवाद लेखनाचा एक कृती प्रश्न आहे, तो तुम्ही व्यवस्थित सोडवा, कृती प्रश्न सोडवा. या ठिकाणी आपली या झोपडीत माझ्या ही कविता या ठिकाणी
संपलेली आहे. धन्यवाद.